कोण आलं रे? काय मावशी आली? अरे वा, कशी काय? अगं इथे जवळच आले होते, म्हणलं भेटून जा. बस 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 बस, पाणी आणते. वैताग आणलाय या पाण्याने बाबा. पाण्याशिवाय काही कामं होतात का? अगं का वैतागलीस एवढी पाण्याला तू? मग काय ग, दर आठवड्याचं झालंय यांचं. पाण्याचं नियोजन म्हणतात आणि 2-2 दिवस पाणी येत नाही. अरे तू सांग, वैतागू नको तर काय करू? अगं तू पाण्याचं नियोजन म्हणालीस ना, त्यावरून आठवलं मला तुला एक सांगायचं होतं. ऋषी बघ रे, कोण आलंय ते? काय रे, आणि पत्रावळ्या कशासाठी? अगं हेच सांगत होते मी तुला. गेल्या महिन्यात आमच्या सोसायटीमध्ये ना थम क्रिएटिव्ह संस्थेची लोक आली होती. त्यांनी आम्हाला जलजीवन अभियानाबद्दल इतकी छान माहिती सांगितली ना, खरंच आमचे डोळे उघडले त्यांनी. हो का, असं काय म्हणाले ते? अगं हेच बघ, आता पाणी येणार नाही तर किती अस्वस्थ झालीस. हो ना. काही ठिकाणी तर म्हणे प्यायचं पाणी 2-2 दिवसानंतर येते. काही काही ठिकाणी टँकर शिवाय पर्याय नाहीयेत. आपल्या शहरातल्या लोकांचं बरं आहे ग, आपण हा कधी विचारच नाही करत ना. हो अगदी खरे ग. पुण्यातच घे ना, धायरी, नरे, आंबेगाव अशा कितीतरी ठिकाणी 2-2 दिवसाला पाण्याचे टँकर मागवत आहेत. अगं तो कार्यकर्ता तेच सांगत होता, भारतात 18 कोटी घरांपैकी 15 कोटी घरांमध्ये नळ योजनाच नाहीये म्हणे. म्हणजे किती कोटी लोकांचे हाल होत असेल बघ पाण्या वाचून. आपण खूप नशिबान आहोत. 24 तास आपल्या घरांना पाणी असतं. नळ उघडला की पाणी चालू असतं. काय त्याबरोबर आपण पाप पण करत असतो ग. एवढं कसलं पाप करतोय आपण? अगं आता हेच बघ, खडक वाचल्यातलं पाणी आपल्याला प्यायच्या लायकीचं करून देतात आणि मग आपण तेच पाणी कशासाठी वापरतो? धुणी, भांडी, आंघोळ, गाड्या धुवायला सुद्धा वापरतो, फरशी धुवायला वापरतो. अगं संडासला पण वापरतो की. अगं ह्याच शुद्ध पाण्याचं रूपांतर आपण सांडपाण्यात करतो आणि ते नदीमध्ये सोडून देतो. नदीमध्ये 95-96 प्रकारचे मासे होते, ते आता 4-5 प्रकारचेच राहिलेत म्हणतात. बापरे. आणि हे शुद्ध पाणी आपल्यापर्यंत पोहोचवायला ना 3 ते 6 रुपये खर्च येतो प्रति लिटर. हो अच्छा, हे सगळं ठीक आहे ग, पण याच्यात आपण काय करू शकतो? हीच मोठी गोष्ट त्यांनी सांगितली. सामाजिक जबाबदारी म्हणून किंवा मनुष्य धर्म म्हणून घर बसल्या आपण नक्कीच प्यायचं पाणी वाचवू शकतो. याच बरोबर सांडपाणी जे नद्यांमध्ये सोडतो आपण, त्याचं प्रमाण पण आपण नक्की कमी करू शकतो ना. अच्छा, अगं आई मेन मुद्द्याचं बोल. मी सरळ मुद्द्याच बोलते रे. हे बघ, आपण रोज सकाळी नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत रोज स्टीलची भांडी वापरतो. त्याच्यासाठी आपण माणशी 6 लिटर कमीत कमी पाणी वाया घालवतो. म्हणून तर मी पत्रावळी आणि द्रोण वापरायला सुरुवात केली आहे ना. आणि माझ्याच घरचं बघ, आम्ही 6 माणसं आहोत घरी. 36 लिटर पाणी मी रोज वाचवू शकते ना. पण आता कुठे मिळतात पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोण? अगं काय मावशी, सगळं तर सगळीकडे मिळतच ना, आणि आपण तर पुण्यात राहतो. म्हणजे रोजचा खर्च आलाच की, आणि पानाच्या पत्रावळ्यावर काय देवायचंय? काय मावशी, असा किती खर्च येतो? एक पत्रावळ 1.5 रुपयात मिळते आणि द्रोण 40 पैशापासून मिळतात. आणि मार्केटात तर सर्व उपलब्ध आहेच की, हव्या तशा क्वालिटीच्या मिळतील. आणि मला एक सांग, आपण बाहेर गेलो तर प्यायच्या पाण्यासाठी 20 रुपये खर्च करतोच की आपण. अगं हीच विचारसरणी समाजाला घातक आहे ना. आपण एखादी चांगली गोष्ट करायची ठरवले ना की ती कशी होणार नाही याच्यासाठीच वेगवेगळे आपण कारण देत बसतो. आपण म्हणतो ना नुसतं शिवाजी जन्माला यायला पाहिजे, पण तो मात्र दुसऱ्यांच्या घरी. हो पण मावशी, तुझ्या नातीच्या वाढदिवसाला जसं थर्माकोलच्या प्लेट्स आणि सिल्वर फॉइल वापरल्या ना, तशा नाही बरं का, पानाच्या पत्रावळ्या वापरायच्या, कारण त्या कशा बायोडिग्रेडेबल असतात. बर. लॉकडाऊनच्या काळामध्ये मला याचा खूप फायदा झाला. आणि ह्यांचं आणि ऋषीचं दोघांचं वर्क फ्रॉम होम चालू होतं. त्यातच कामवालीला सांगितलं येऊ नको कोरोनाच्या भीतीमुळे. झालं काय, माझ्यावर आणि साईजवर खूप कामाचा लोड पडला. पण हे वापरत असल्यामुळे ना एक तर आमचे खूप कष्ट वाचले, पाणी खूप वाचलं आणि साबणाचाही खर्च वाचला ना. मावशी आता कळलं का तुला आई एवढी वाट का पाहत होती ह्याची ते? तू कधीतरी भांड्यांना हात लावलास का ऋषी? स्वाती तू नको याच्याकडे लक्ष देऊ ग. तुला कल्पना आहे का, एक पत्रावळ बनवायला 6 माणसांचे हात लागतात. माझ्या पत्रावळे वापरण्यामुळे कुठेतरी काही लोकांना रोजगार मिळतोय ना. आणि शिवाय 36 लिटर पाणी अशुद्ध होऊन नदीत जायचं वाचतंय आणि कोणाला तरी प्यायलाही मिळतंय. पुण्यात 40 लाख लोकसंख्या आहे. प्रत्येकाने जर महिन्यातला एक दिवस ठरवलं पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोण वापरायचं तर 2,40,00,000 लिटर पाणी वाचवतो आपण. बघ किती लोकांना पाणी प्यायला पुरेल याचा विचार कर जरा. आज माणशी मी 6 लिटर पाणी वाचवते. 2 लोकांना पाणी प्यायला दिल्याचं पुण्य मला मिळतंय ना. अगदी खरंय.
मावशी एवढंच काय, मी इथून पुढे जाऊन म्हणतो की स्नॅक्स बार, ठेलेवाले, मंदिर आणि देवस्थानात इथेही पत्रावळ्यांचाच वापर केला पाहिजे. आणि अगं तुला माहिती का, कर्नाटकात मोठ्या हॉटेलमध्ये अजूनही केळ्याच्याच पानाचा वापर करतो जेवणात. आपल्या इथंच प्रॉब्लेम काय काय माहिती. आणि एवढ्यासाठी ना मला तर वाटतं मानसिकता, मेंटॅलिटी ही बदलली पाहिजे लोकांनी. आम्ही नाही का आता चालू केलं, आता काय प्रॉब्लेम नाहीये, कितीतरी लिटर आम्ही प्यायचं पाणी वाचवलंच की. हा उपक्रम कमिन्स इंडिया फाउंडेशन, मनपा आणि थंब क्रिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. परंतु कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि थंब क्रिएटिव्ह हे गेल्या 4 वर्षांपासून पंढरपूर वारीमध्ये हा उपक्रम राबवतात. आणि करोडो पत्रावळी आणि द्रोण वापरल्यामुळे ना करोडो लिटर्स पाणी वाचवतात येते. खरंच खूप छान संकल्पना आहे ही. पण या अभियानात सहभागी कसं व्हायचं? थांब, तुला मी गुगल लिंक पाठवते, त्यावर तू नमूद कर किती दिवस पानाच्या पत्रावळी वापरणार असते. नाही तर एक काम कर, मी तुला थंब क्रिएटिव्हचा नंबर पाठवते, तू त्यांना संपर्क कर. चालेल, मी पण आज लगेच जाऊन पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोण आणते आणि वापरायलाही सुरुवात करते. तू म्हणालीस असं निदान खारीचा वाटा. नुसतं खारीचा वाटा म्हणून चालणार नाही बरं का मावशी. तुझ्या सोसायटीत मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील सांग. नाही जमलं तर आपण थंब क्रिएटिव्हच्या कार्यकर्त्यांना बोलून ते माहिती देतील. चालेल.